मला सांगा की आत्तापर्यंत आता तुम्ही तसे मूवीज फार कमी बघता किंवा सिरीजचा आता तुम्ही उल्लेख केला इन्संडेजचा, तर आत्तापर्यंत तुम्ही बघितलेल्या मूवीज म्हणा, क्रिकेट रिलेटेड किंवा सिरीज म्हणा, याच्यामध्ये कुठली अशी सिरीज किंवा मूवी तुम्हाला थोडीफार वास्तवदर्शी वाटते की हा नाही, हे ॲक्च्युअलमध्ये जसं स्टेडियममध्ये झालं होतं तसंच हे मूवीमध्ये यांनी दाखवलं, मग तो धोनी असेल तो 83 असेल? इंडियन फिल्म्स म्हणतोस ना तू? कुठल्याही. कारण इंडियन फिल्म्समध्ये हे जे जॉनरा आहे स्पोर्ट्स बायोपिक्स, हां हे रिलेटिव्हली नवीन आहे, नवीन प्रकार आहे तो. कारण एकेकाळी तुला माहिती नसेल, साहेब आणि अव्वल अशा ग्रेट स्पोर्ट्स फिल्म्स बघून मोठा झालो, म्हणजे आमच्या लहानपणी तसे होते. पण आता गेल्या काही वर्षांमध्ये मेरी कॉमची बायोपिक आली, सायनाचं बायोपिक आलं, महेंद्रसिंग धोनीचं बायोपिक आलं, तेंडुलकरची डॉक्यू फिल्म आहे ती. तर या सगळ्या याच्यात 83 बऱ्याच अंशी वास्तवदर्शी आहेत. पण मला प्रॉब्लेम तोच आहे, म्हणजे प्रॉब्लेम ॲज सच नाही, जो प्रॉब्लेम मला हिस्टॉरिकल फिल्मच्या बाबतीत आहे तोच स्पोर्ट्स बायोपिक्सच्या बाबतीत आहे, की फार सरमिसळ करतात ते. मेलोड्रामा करावा लागतो आपल्याकडे भारतात. आपण लहानपणी रामायण महाभारत ऐकत मोठे होतो ना, त्यामुळे मेलोड्रामाशिवाय पर्याय नसतो आपल्याला. त्याच्यामुळे ते नको तिथे मसाला घुसडून ना मग ते गंमत होते. उदाहरणार्थ दंगल. ओके, त्या दंगलमध्ये ते गरज काय आहे ते डांबून ठेवणं आणि या सगळ्या गोष्टी करायची? चांगली फिल्म होती ना तोपर्यंत ती, किंवा कोणतरी विलन पाहिजे आयुष्यात. अच्छा, हे कशाला पाहिजे म्हणजे? आणि त्याच्यामुळे इंग्लिश बायोपिक्स जे आहेत, इंग्लिश स्पोर्ट्स पिक्स अमेझिंग फिल्म्स आहेत. हिंदीमध्ये गेल्या अजून ती फक्त OTTवर प्रायमरीने रिलीज झाली आहे. प्रवीण तांबेचा बायोपिक आहे ना, सुंदर फिल्म. सुंदर फिल्म. विनाकारण विलन घुसडायचं म्हणून एक ते जर्नलिस्ट फिक्शनल कॅरेक्टर. मला कुठेही गेलं की लोक विचारतात की अरे तो नक्की कोण आहे पत्रकार? अच्छा, असा पत्रकार नाहीये. पण ती छान फिल्म आहे. 83 मध्ये तुम्हाला काय मेलोड्रामा? 83च्या बाबतीत सर्वात एक कंटेन्शियस मुद्दा आहे माहिती आहे. 83चा सर्वात मोठा फायदा काय माहिती आहे का? बलविंदर सिंग संधू, जे फास्ट बॉलर त्या टीममध्ये होते, ज्यांनी गॉर्डन ग्रिनिचला बोल्ड केलं, ते त्या फिल्मचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत आणि क्रिकेट डिरेक्टर. त्यामुळे त्यांनी सगळ्या ॲक्टर्सचं वर्कशॉप घेऊन त्यांना क्रिकेट खेळायला शिकवलं. ओके, तिथपासून फिल्म शूट होत असताना प्रत्येक फ्रेममध्ये ते बघत होते की खरंच हे जेन्युइन वाटतंय का. अच्छा, त्याच्यामुळे ती एवढी रिअलिस्टिक वाटते. ओके ओके ओके. आणि प्रॉब्लेम असा आहे, तो जो मेन मुद्दा आहे ना, कपिल देव काय करत होता? कपिल देवच्या एका आत्मचरित्रात लिहिलंय की तो बघत होता, एका आत्मचरित्रात लिहिलंय की तो बाथरूम मध्ये होता जेव्हा चौथी विकेट पडली. त्याच्यामुळे नक्की तो काय करत होता कोणाला असं नाही. पण आता ते फिल्म मध्ये जे आहे ते आपण खरं मारायसाठी नाही.